मॉर्निंग. तर आज आमचा डे 3 आहे आणि आम्ही इथे ब्रेकफास्टला आलो आहे. काय ब्रेकफास्टला? इडली घेतली आहे. हे काय त्यांच्या भाषेत हा उपमा आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं. वर्मिसिली काहीतरी आहे जे आम्ही पहिल्यांदा बेसिकली तिखट शेवया आहेत. ही मसाला इडली आहे आणि सँडविच. आणि हे सँडविचेस आहे. मसाला इडली छान. हां, मसाला इडली छान आहे दिदी म्हणते. सो आम्ही ब्रेकफास्ट करून आता निघणार आहे जोधपूरसाठी ना. हां, कारण आम्ही सकाळी निघणार आहे कारण खूप ट्रॅव्हल आहे आणि मग दुपारचं खूप हेक्टिक होतं. सो आम्ही आता नाश्ता करून ट्रॅव्हलिंगसाठी आणि निघणार आम्ही आहे. आज कपड्यात ट्रॅव्हलिंग. हो, आम्ही आज सगळ्यांनी टी शर्ट आणि आम्ही जेव्हा आम्हाला हॉटेल भेटेल तेव्हा मग आम्ही आवरणार आहे आणि मग साईट व्हिजिटिंगला जाणार. हे बघा, तर आता लवकर उठण्याचे आणि झोपणं यायचे परिणाम आहेत. आता आम्ही निघालो आहे जोधपूरला आणि आम्ही आता अशा ठिकाणी आहे की तिथे जगातलं सगळीकडे मार्बल, जगातलं नाही सॉरी इंडियामध्ये असेल मे बी, जगातलं माहीत नाही आहे, पण ते व्हाईट मार्बल आहेत ते इथून पूर्ण इंडियामध्ये सप्लाय होतं. हा, मॅन्युफॅक्चरिंग दोन्ही साईडला आम्ही बघतोय ना तर मॅन्युफॅक्चरिंगचेच आहेत इथे सगळे मार्बल्स. मी दाखवते 1 मिनिट. तर हे हा पूर्ण एरियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग होतं व्हाईट मार्बलचं असे बोलले ते. आणि प्रत्येक सिटीमध्ये काहीतरी वेगळं होतं, असं नाही की एकाच ठिकाणी सगळं. आता हे बघा, हे पूर्ण त्याचीच फॅक्टरी आहे आणि बाहेर पण त्यांनी ठेवले, ते बघू शकता तुम्ही. टाइम खूप कमी असल्यामुळे आम्हाला ही गाडीतच खावी लागत आहे. इथे बघू आता इथली कशी आहे कचोरी. घ्या, टेस्ट करा. हो, खूप जास्त क्रिस्पी आहे. आवाज तर आलाच असेल. आत्ता आम्ही जोधपूर मधल्या हॉटेलमध्ये पोहोचलो आहे फायनली. ओवी जरा कष्ट करतीये. खूप मस्त आहे. तुम्ही फक्त तिकडून दाखवतो यार हॉटेल, एवढं सुंदर आहे. आम्ही शॉपमध्येच गेलेलो ऍक्च्युली. एकदम हेरिटेज वालं हॉटेल आहे, एकदम हा, हे बघा. ओल्ड टाइम्स वालं. एक एंट्रन्स किती मस्त आहे, एस्थेटिक. वाव, हे बघा, हा पण एक व्ह्यू आहे आमच्या हॉटेलचा. सुंदरच ग, किती हेरिटेज वालं आहे यार. हा, चांगली आहे. यांच्या आलेल्या आहेत बॅग्स. आता आपण दोघी जाऊ. ओवी आता ह्या पसारा करतील या रूम मध्ये. 4:30 पर्यंत रेडी. हो प्लीज. ओके मॅडम, ओके मॅडम, बघूया कोण लवकर आवडते. तर आता मी आमच्या रूम मध्ये आलोय दोघी आणि या दोघींबद्दल थोडी गॉसिप करणार आहे. ह्या दोघी रूम मध्ये एवढा पसारा करतात दोघी की कुठलं सामान कुठे हे सुद्धा सापडत म्हणजे नाही. एक आउटफिट घालायचं असेल तरी त्या पूर्ण बॅग खोलतात. हा, एक कपडे घालण्यासाठी ती पूर्ण बॅग खोलून मोकळ्या. आणि एवढी घाण त्यांनी रूम केलेली उदयपूरमध्ये असताना. बापरे, आम्हाला जाऊच वाटत नव्हतं त्यांच्या रूम मध्ये. ओवी जा वाटत होतं का खरं सांग. आणि आम्ही एवढी क्लीन ठेवलेली की असं वाटत पण नव्हतं की इथं कोणतरी राहतंय. दोघींना मला कळत नाही काय प्रॉब्लेम आहे आमच्या हा, दोघींना. आणि ह्या दोघींनी आम्हाला खूप पूर्ण ट्रिप मध्ये तोडण्याचा प्रयत्न केला होता, पण आम्ही अजिबात तुटलो नाहीये. ओवी आता आम्ही फटाफट रेडी होणार आहे. त्यांच्या आधी आम्ही तुम्हाला रेडी होऊन दाखवणार आहे. चलो फास्ट. तर तुम्ही बघू शकता सगळ्यात आधी आम्ही रेडी झालोय आणि त्या दोघींचा अजून अजिबात काहीच झालेलं नाही. हेअर्स वगैरे तर दीदीच्या अजून चाललेच होते. तशीच आलेली, लिपस्टिक घ्यायला आलेली तेव्हा केस तर वरतीच बांधलेले होते. हो, आणि पसारा पण आम्ही लगेच आवरून ठेवलेला आहे सगळा. बेड दाखव, आपला बेड दाखव. आणि त्यांचा बेड आता बघू हा, आपण. चला तुम्हाला आत्ताच्या आत्ता आम्ही रियालिटी चेक देतोय. आम्ही पधारलो आहे यांच्या रूम मध्ये आणि तुम्ही आत्ताच्या आत्ता बघू शकता यांच्या रूमची अवस्था. ओ माय गॉड, हे तुम्ही बघू शकता. आत्ताच्या आत्ता आम्ही सांगितलेलं आहे ब्लॉग मध्ये तुमच्या रूमच्या अवस्थेबद्दल. कारण की आणि- सगळे तुम्ही इथं काही ना काहीतरी घ्यायलाच येत आहे. काय घेतलं? फक्त लिपस्टिक यूज केली, फक्त लिपस्टिक. तर तुम्हाला आता समजलंच असेल की आम्ही खोटं नाही बोलत. यात काय कामधंद्याचा संबंध होता हे पण तुम्ही सांगू शकता आता.
आणि ह्या आम्हाला रोज आमच्या मेकअप बद्दल बोलत असतात. तुमचा मेकअपच चांगला होत नाही. मेकअप आज छान झालं. किती लागला सो दीदीचा फोटोशूट सुरू झालेला आहे. काय आता 100 फोटो होणार नालायक. आहेत. श्रुतीला टेन्शन आलेलं आहे. हा बघा आता हिचं पण सुरू झालेलं आहे. आम्ही सगळे रेडी झालेलो आहे आणि मी आता करते आउटफिट चेक एकेकाचा. पहिली आहे आमची आउटफिट डिझायनर श्रुतीने घातलेला आहे रेड शॉर्ट कुर्ती, जीन्स, सेम चप्पल आणि ॲक्सेसरीजमध्ये हातातला आहे हे इयरिंग्स. दाखव. इयरिंग्स हे आहेत तुमच्या गाईडसाठी दाखवतोय. टर्न हो छानशी मागेचा. हां गळ्यातलं पण आहे. सेमच आहे तर काही खास नाही. गोल गोल फिर. गोल गोल फिर. असा हा सुंदरसा आउटफिट आहे. आता आहे आमची नेक्स्ट हिरोईन नंबर 2 जी प्रत्येक वेळी फॅशनेबलच बनते. हा आहे ग्रीन पोपटी कलरचा एक शॉर्ट कुर्ती, जीन्स आणि खाली हा सुंदरसा व्हाईट सँडल. ॲक्सेसरीजमध्ये हातात आहे काल घेतलेलं एक कडं टाईप्स आणि घड्याळ आणि गळ्यात आहे नॉर्मल नेकलेस, आय मीन काय म्हणतात त्याला, चेन. आणि कानातलं मध्ये हे झुमका आहे. झुमका नाही म्हणता ना, ह्याला काय म्हणतात तुला? कानातले. चल मागे जा. आणि असा सुंदरसा आउटफिट आहे. नेक्स्ट स्टेप आहे आमची एव्हरग्रीन हिरोईन जी आहे ओवी घाडगे, जिने घातलेला आहे ब्लू क्रॉप टॉप, डार्क ब्लू आणि लाईट ब्लू जीन्स. सँडल मॅच होतोय. माझी पण कुर्तीच मग शॉर्ट कुर्ती झाली. हो का? ओके. शॉर्ट कुर्ती ब्ल्यू कलरची आणि ॲक्सेसरीजमध्ये हातात घातलं हे कडं आणि इयरमध्ये हे झुमका क्यूटचा. माझ्या नावाचा सेमच झुमका आहे आणि दॅट्स इट. क्यूट. लास्ट बट नॉट द लिस्ट आमची हिरोईन. हिने घातलेला आहे पिंक कलरची शॉर्ट कुर्ती, ब्लू स्ट्रेट जीन्स, तिची हिल्स जी खूप फेमस आहे. गळ्यामध्ये असं छोटंसं क्यूट असं नेकलेस घातलेला आहे. हातामध्ये क्यूट अशा बांगड्या घातलेल्या आहेत आणि कानामध्ये आहे छोटंसं झुमका. आणि हा आहे फायनल लुक. गोल फिर की. हां आता आम्ही भेटू तुम्हाला पुढच्या डेस्टिनेशनला. हे आमचं हॉटेल आहे, तुम्ही बघू शकता किती मस्त हेरिटेज हॉटेल आहे. आणि आम्ही इथे रात्री पण काही काही कॉन्टेंट करू, मस्त छान व्हिडिओज करू, कारण खूपच एस्थेटिक आहे. आणि आपण भेटू आता नेक्स्ट स्पॉटला. आउटफिट चेक झालेला आहे हां. आणि आता तरी दीदीचं एक व्हिडिओ शूट चालू आहे, काहीतरी फोटोच अजून चालू आहेत. म्हटलेलं ना 100 फोटो काढल्याशिवाय ही इथून जाणार नाही. चल काय श्रुतीला पहिल्याच फोटोत कळ माझा एक तरी काढ. एकेकाचा काढते. बघा आता सगळे 2 किंवा 3च फोटो काढणार. आणि आमची दीदी लाईव्ह नाही आहे माझं. ओ बास झालं. बघ मी बघितलंच ना केवढे आम्ही कष्टात दिवस काढले. दिवस फक्त हिचे फोटो काढून. वाव. या इथे चाव्या विसरून आलेल्या आहेत. हे बघा अजून फोटो. आत्ताच्या आत्ता तू दिसली आहेस त्याच्यामध्ये. तरी आपले फोटोज क्लिक केले की डायरेक्ट चलायचं नाही. आपले फोटोज क्लिक केले की डायरेक्ट निघायचं, बघायचं नाही. ही आधी बघणार कसे आलेत, मग पुढचा. माझे छान नाही. अँगल्स बघावे लागतात. बर. जोधपूरच्या कुत्र्यांची मिजाज. हे काय? ए दीदी नको. They are fine. That's why they are there. हा जानू आत्ताच्या स्पॉट केलेला आहे. मॅडम फोटो. आम्ही जोधपूरच्या गल्लीमध्ये आलोय आणि दीदीला या गल्लीमध्ये सुद्धा व्हिडिओ काढायचा आणि ओवीला सांगितलंय शूट करायला. इथे लिटरली फोटो काढण्यासारखी काहीच लोकेशन नाही आहे.
पूर्ण मार्केट आहे आणि असंच काहीतरी आहे इथे गर्दी. तिथे दीदीला क्लोजअप फोटो काढायचा आहे. ओवीला आता टेन्शन आलेलं आहे. बोलली तो फोर्ट आहे. मी बोलली कोणता? मला म्हणली हा. अरे कोणता गड? तुला जर एवढी बेसिक माहिती असेल तर आमचं काय फॉल्ट बेसिक काय आहे यात? मला काय कोणता? असं काही नाही हा. काय काय आपण फिरलो त्याची नावं सांगते मी नंतरच्या ब्लॉग मध्ये सगळं. म्हणजे मी सगळं लास्टला सांगते की आपण काय काय बघितलं. सर्च मारशील आणि मग नाही नाही सर्च नाही. चला ऑटोने जायचंय आता आपल्याला ब्ल्यू सिटी लेन मध्ये. बाय. रिक्षामध्ये बसलोय पण गर्दी खूप आहे त्याच्यामुळे गल्ल्या पण तुमच्याकडे छोट्या आहेत. या गल्ल्यांमध्ये दीदीला फोटो काढायचा होता. हो ना यार, किती ओळशी गल्ल्या आहेत ह्या. खूप जुन्या आहे ह्यांना रिन्यू वगैरे काही नाही केलं. हे काय मी बघता खूप सातारमध्ये दाखवते मी तुम्हाला. हा सातारमध्ये खनाई सेमच अशी आहे, काय वेगळं नाहीये. अजिबात नाही. खनाळी इज डिफरंट. खनाई तरी चांगली आहे ह्याच्यापेक्षा. हे ओजी गल्ल्या आहेत, ह्याला गल्ली म्हणतात. जोधपूर की गल्ली जस्ट एंटर केले आम्ही ब्लू सिटीमध्ये. खूप 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 यु नो एस्थेटिक सिटी आहे ही. मी आत्ता तुम्हाला ग्लिम्सेस दाखवते. इथे सगळं ब्लू कलरमध्ये आहे. सगळं ब्लू कलरमध्ये. वाव. इथे आता रील शूट करणं चालू आहे आमचं आणि वाईब येण्यासाठी ओवी गाणं म्हणते. ब्लू सिटी बघून झालेली आहे आणि थोडीशी शॉपिंग करण्यासाठी आलोय आम्ही. आणि ह्या दोघींना हे पीस घ्यायचेत. मगासपासून बिचाऱ्या शोधतायत कालपासून. पण त्यांना एवढं व्हॅरिएशन आहे ना. आता हे 3चे सेट आम्ही उदयपूरला 500 रुपयाला 3 देत होते, पण आम्हाला स्टील वाटलं की ते महाग आहे. आणि आम्ही जसं एक स्टॉल पुढं जात होतो ना तसं 50-50 रुपीज वाढत जाते. म्हणजे सेम उदयपूरच्या गल्लीमध्ये हे लास्टला आम्हाला हे 3चा सेट आम्हाला 1000 रुपयापर्यंत त्यांनी सांगितला. आता किती सांगितलंय? मग आता आम्ही तिथे थांबा ना, मग मी पूर्ण स्टोरी सांगते. मग आम्ही उदयपूर स्किप केलं, म्हटलं जाऊ दे, पुढं जोधपूर आहे, जैसलमेर आहे, तिथे बघता येईल. आता जोधपूरमध्ये आलं तर 300 रुपयाला एक सेट सांगतात. माझ्या तरी काय आम्हाला घेतच येत नाही. तर आता शॉपिंग काय होत नाहीये, सगळं महाग. इथे होपफुली भेटलं तर ठीक आहे. आता बघूया यांची रिॲक्शन. कुछ कम होगा क्या? दोनच घ्यायला लागतील मग. कितीला? 25. ओ माय गॉड, सॅड दीदी, सॅड. आय एम नॉट सॅड ॲट ऑल. फायनली यांची शॉपिंग झालेली आहे. मी मावशीसाठी घ्यावं. दीदीची अजून थांबलेली नाहीये शॉपिंग. एक लॉजिक बुक हे 255 आहे बरोबर. हां. आणि हे कितीला असेल सांग? किती सांगतो गेस कर. हे पूर्ण 300-400. हाताला बोलायचे. 300-400. 365. हा, मग हे- पूर्ण सेट असेल. मी घेऊन जाऊ. धोक्याचा आणि राजस्थानचा काय संबंध आहे? उदयपूर पासून शोधताय, तिथेच जर घेतलं तर स्वस्त भेटत होतं. हो. त्यांना मार्क असेल ना? लय बोलू नको. काय बोलली? आपल्याला डिस्कस कॅमेरा. ते दिसते ऑलरेडी आपण घरी गेल्यावर. तुम्ही आम्हाला पूर्ण ट्रिप मध्ये तेच केले. घरी गेल्यावर तुमच्या दोघींकडे बघू. नेक्स्ट करणार आहेत. त्यांना आणलंय त्यांचं नशीब आमच्या जीवर पाठवलं. आम्ही नसतो तर कशाचं राजस्थान आणि कशाची फ्लाईट. त्यांच्या जोक्स वर आता हसायचं की नाही मला हसायचंच नाही ते joke. कारण हे त्यांच्यावर आहेत ना, त्यामुळे ह्यांना हसायला नाही येणार. कारण घरी गेल्यावर त्यांना माहिती आहे त्यांची हालत काय होणार. काय काय नाही. ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेल आमची काय हालत होणार. कचोरी घेतात का? सांग, आपल्या दोघींना नको. नाही ते सगळं एक सगळ्यांना खाते ते मिक्स खायचे. आम्ही घेतोय एक मावा कचोरी, एक अरे मला वाटते मावा कचोरी म्हणजे स्वीट वाला पदार्थ आहे, है ना? दीदी आम्हाला अर्धवटच सांगितलेली आहे इन्फॉर्मेशन.
जलेबा म्हणून एक आहे फेमस, आम्ही एका ब्लॉगमध्ये बघितलेलं कोणाच्या तरी, जलेबा आणि मावा कचोडी आणि प्याज कचोडी असं काहीतरी आहे. कचोरीचे सगळे पदार्थ घेत आहेत, बस एवढंच कळलेलं आहे मला. आम्ही जनता स्वीटमध्ये स्वीट्स खायला आलो आहे. तर आता आम्ही कचोरी, प्याज कचोरी, जलेबा म्हणजे जलेबी एकदम छोटी असते, आम्ही जलेबा ऑर्डर केलं आहे, पापडी चाट आणि मावा कचोरी. कसं आहे, काय काय रिव्ह्यू द्या. तुझी काय खाल्लंस? पापडी चाट कसं आहे? कसं आहे? मी दही युजली खात नाही, ते कुठला तरी फ्लेवर दही आहे. कसं आहे? छान आहे, मला ट्राय करायचं आहे. खूप मस्त, मी ट्राय करते. खूप जास्त क्रंची आहे. ओ माय, मी जर कधी आला जोधपूरला, हे एकदम फेमस दुकान आहे, असं काही लपलेलं नाही आहे, साधं दुकान आहे एकदम, पण इथल्या जलेबाची टेस्ट मस्त आहे ना, खूप मस्त आहे, खूप 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 क्रंची आहे. छान आहे ना एकदम क्रंची आहे. ओवी, सगळ्यात जास्त काय आवडलं गोडमध्ये? हां सेम. अगं बोल. गोड जिलेबा. जिलेबा. चला भेटूया नंतर, बाय. जस्ट आत्ता हॉटेलमध्ये आलो आहे आणि हा रात्रीचा व्ह्यू आहे हॉटेलचा आमच्या. दीदी मी खूपच शॉपिंग केलेली आहे, खूप नाहीये, खूपच आहे ही. 4 पीस घेतले की खूप झाली का? हो. आणि आता आम्ही चिल करणार आहे एकदम. वाव, वाव. राणी, तुमचा दरबार कुठे आहे? हाच दरबार आहे का? मी इथे तुमच्यासाठी घुमर डान्स करू शकते. अरे मारे जन ऐसा मारे मन बघा, मी सांगितलेली स्टेप बघा कशा करतायत. झमक झमक जुन ना 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 ना. हा, मुला मारे जात घुमर घुम. झाली फालतूगिरी म्हणते बघायला. बघा कोण बोलतंय. मला बोलतीये की डान्सची किंमत नाहीये, म्हणजे एवढ्या डान्सरला बोलतीये की डान्सची किंमत. माझ्यासारखी मुलीसाठी कॉर्नर बनलाय. मार्केटमध्ये फोटो काढून थकली नाहीस का? रस्ता क्रॉस करताना एक चांगला आउटफिट आहे माझा 3 दिवसांमधला, तत्पर या मुली रडतात. चांगला बघ बघ, पहिले 2 तर केवढे हेवी ड्रेस होते आणि हिला चांगला नाही वाटत. हा ना, गाणी एक गाणी आठवण ना कुठले तरी, म्हणजे अशी कशी? मॉलमधली. हद्द तुझा बबरे आया शोर. मोर बघा आमचा. नाही हो, तू मागे थांब जा. हा असं येते. आठवते ज्यांना हमसाथ साथ, माझ्या अनुसारखे जे हमसाथ साथचे फॅन्स आहेत त्यांना हे ओजी सेन माहित असेल. काय बोलतात ते, चाची का चाचू? चाची नाही, हा तेच. अजून कुठलं गाणं आहे आठवण असं मॉल मधलं? बाजीराव मस्तानी मधलं कुठलं तरी. हा, ह्यांनी सगळे स्टेट एकत्र केलेत. गुजरात मेरे इश्क की दीवानी हो गई, मुझे मेरा मारी द मैंने
बहाने में देखो कहाँ जाने यारी. हे बघा आपलं घरदार असल्यासारखे ओवी बसलेली आहे तंगडं वर करून. अजिबात काही सेन्स नाही की आपण एका रेस्टॉरंटच्या समोर बसलोय. आपल्या घरासारखं फुल व्हॉल्यूमवर ठेवलंय आवाज आणि बसली तंगडे वर करून. हे तर आता तर प्रॉपर बसली मग कशी बसली. काढून टाका. एका मुलीचा इनोसन्स वाया चाललाय ह्या श्रुतीच्या पायी. ही श्रुती स्वतः येडी झाली आणि तिला पण येडी करेल. मी ओवीला गोल्स बद्दल विचारत असते, तिच्या फ्युचर बद्दल विचारत असते आणि हिचं खेके पेपे तेवढं. अगं मग ट्रिप थांब काकी ट्रिप मध्ये काय हिला गोल्स बद्दल विचारू मी. ट्रिप मध्ये आम्ही एन्जॉय करायला आलोय. एन्जॉय करायचं का मी. बघ ओवी ना मी गेल्या काकीसोबत एक सभा घेणार आहे ओवी बद्दलची की हिच्या इन्फ्लुएन्सच्या खालून जरा हिला काढा आणि तिला इंडिपेंडेंटली जरा ठेवा. मी करते ती सभा काकी, आपण पर्सनली करू. आता काय गोष्ट नाही, श्रुती सातारला पडी का ओवी बघा तुम्ही ऑन कॅमेरा यांची जुळी तुम्ही ऑन कॅमेरा बघितली नाही तुटली नाहीये जुळी. एकदम अशी काय म्हणतात तिला ती पद्मिनी राहायची तिला. पद्मिनी एकदम छान सगळीकडे. आम्ही भले गु आहो, आम्ही भले आशा आहो. ती वाली स्टेप नाही ती नाही. जानू आत्ता जानू आत्ता डान्स शिकत आहे. ओवी तिला शिकवत आहे. व्लॉग चालू केलं की लगेच खाली बसली. दीदी काय म्हणायचं ह्याच्यावर तुला. जानू एक अशी मुलगी ना जशी स्वतःला क्युरेट करते. तुम्हाला माहिती का सेलिब्रिटीजचे PR असतात PR. जानू ही स्वतःची PR आहे जी स्वतःची इमेज काय मध्ये चालू झालं पद्मिनी. पण ऑफ कॅमेरा जी जानू आहे ना ती तुम्हाला कधी कळणारच नाही. जोपर्यंत तुम्ही तिच्यासोबत राहत नाही तुम्हाला कळणार ऑफ कॅमेरा जानू कशी अशी. ओवी सांगेल. ओवी काय आम्ही खोटं बोललं की खरं बोललं आम्ही सांग. ओवी बघ कशी घाबरती तुला. ओवी घाबरती तुला जानू. काय तू दरारा बघा ओवी शिकव पटकन. बघ जानू लाज जरा लाज काय कामधंदे कामधंदे नाही आहेत. ही माझी पिटी. त्याला स्किल्स बोलतात. त्याला ती कामधंदा तुम्ही दीदी ऐक ना सकाळी उठून 9:30ला ऑफिसला जायचं असतं. त्याच्या आधी आम्हाला 1 तास उठावं लागतं. ह्याचं काय लॉजिक आहे. नाही, पण ऐक डान्स ना, न येण्याचं नाही डान्स नाही येण्याचं नाही. तो डान्स असंही शिकू शकतो आम्ही. पण तो कसं शिकणार. त्या विषयावर मला बोलायचंय. ही डान्सरची आमची कम्युनिटी आहे. तिला अशा मुलांना हाणेल. हा ना. डान्स हा कधीच कोणी शिकून करू शकत नाही त्याला कला लागते. जे सिंगर्स आहेत ना ते भले डान्स एक कला हे कला आर्ट है आर्ट. हां तर मी काय म्हणते सिंगर भले 10 वेळा ऑटो ट्यून लावून सिंगिंग करू शकतात. छान आवाज येऊ शकतो. पण डान्सर्स ते आतून आल्याशिवाय नाही होत डान्स कधीच. काय गे उठून तू उठशील का करशील का डान्स. हां गुड. डान्स के बारे में सुनेगा नहीं आपण. डिनर आलेला आहे. हे काय आहे. चिकन टिक्का आणि अजून काय मागवलंय. चिकन टिक्का मागवले आणि बटर चिकन. हो जेवण झालेलं आहे आणि आज पण आम्ही डेझर्ट मागवलेला आहे. तुम्हाला जरी डोसा दिसत असला तर डोसा नाही हा पॅनकेक आहे. दीदी कालचा पॅनकेक बघून आज सुद्धा आम्ही पॅनकेक ऑर्डर केला होता. आणि आमचं पॅनकेक बघा छान आहे पण टेस्ट. जेव्हा आलं तेव्हा असं वाटलं की अंड्याची पोळी. हा मला पण आधी तसं वाटलं.